काल मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसफूस झालेली होती, तर आज पालकमंत्री पदावरून सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा समोर आलेली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी किंवा स्वीय सहाय्यकांनी सुद्धा फोन उचलला नसल्याचा दावा मिटकरी करतायत। गेल्या 6 महिन्यांपासून पालकमंत्री असलेले विखे पाटील हे अकोल्यामध्ये फिरकले नाहीत असाही गंभीर आरोप मिटकरींचा आहे। विखे पाटलांसोबतच गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे या मंत्र्यांबाबतही असाच अनुभव आल्याचं मिटकरी म्हणाले आहेत। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री जे राज्याचे महसूल मंत्री आहेत ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब। गेल्या 6 महिन्यात अकोला जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या घटना पाहता ते स्वतः इथे काही उपस्थित राहिले नाहीत। जिल्ह्याची पूर परिस्थिती आणि जिल्ह्याच्या शेतीची अवस्था पाहता सोयाबीनच्या संदर्भात, कपाशीच्या संदर्भात मी पालकमंत्र्यांना फोन करतोय वारंवार। सकाळी मी त्यांच्या पर्सनल नंबरवर फोन केला, नंतर तो कॉल डायव्हर्ट झाला, तो घरी लागला बहुतेक। दुसऱ्यांदा त्यांचा नंबर मिळाला, त्याच्यावर कॉल केले। रॉयल स्टोनला 2दा कॉल केले। त्यांचे जितके ओएसडी आहेत त्या सर्व मानेंपासून अगदी पडवळपर्यंत सर्वांशी फोन केले। रात्री 9:15ला मी शेवटी तहसीलदारांना फोन केला। ते म्हणले साहेब तुम्हाला थोड्या वेळात बोलतील, आणि शेवटी काल जे महत्त्वाचं काम होतं त्यात साहेब उपलब्ध झाले नाहीत। अशा कारभारावर मी नाराज आहे, आणि हा अनुभव मला फक्त राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल नाही, हा सुरेश खाडेंबद्दल पण आहे, हा गिरीश महाजनांबद्दल पण आहे, आणि हा रवींद्र चव्हाणांबद्दल पण आहे। 4ही मंत्री काहीच कामाचे नाहीत असं वाटतंय। म्हणजे राष्ट्रवादीचा प्रत्येक मंत्री महायुतीच्या कुठल्याही आमदारांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतो, पण महायुतीमधला मोठा घटक पक्ष भारतीय जनता पार्टीचे कुठलेही मंत्री महायुतीच्या इतर 2 घटकांना का रिस्पॉन्स देत नाहीत, हे मला असं वाटतं एक फार मोठं कोडच आहे। उद्धवजी कोरोनाच्या काळात उपलब्ध नसायचे किंवा ते व्हीसीद्वारे असायचे, तर सातत्यानं टीका होते, महायुतीकडून पण टीका होत असते त्यांच्यावर की ते उपलब्ध नव्हते। तर मग आता हे काय, हे तर तेच आहे ना। आता तर काही कोरोनाचा काळ नाही, आता फिजिकल तुम्ही आलं पाहिजे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडू नये, आणि उद्धव साहेबांवर टीका करतो आपण समजा सगळेजण, तर मग हे पण पाहिलं पाहिजे की मग आपण तरी सगळे स्वच्छ असले पाहिजे ना, नंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।